की नाही आहे ना? विद्यार्थी मित्रांनो, या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये या 3 दिवसापेक्षा आजचा दिवस म्हणजे आपल्यासाठी कष्टाचा दिवस गेला असेल, बरोबर? कारण सकाळी पासून आता रात्रीचे किती वाजेपर्यंत आहे हे भरगच्च कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलाय. आजच्या या दिवसाचा समारोप राज्यातील प्रख्यात कीर्तनकार विकेश महाराज कुरुमकर यांचं या ठिकाणी सप्तखंजरी वादक कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. या सर्व कीर्तनाच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावं अशी अपेक्षा तुमच्याकडून करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कीर्तनाच्या कार्यक्रमाला गर्दी होणार, नक्कीच गर्दी होणार. आपण शिस्तबद्ध विद्यार्थी आहोत हे लक्षात घेऊन आपल्या शिबिरामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. त्या अनुषंगानं या कार्यक्रमामध्ये बाहेरचे लोक येईल, बरोबर? ते बाहेरचे लोक असताना बरेच जण गडबडी करेल. या गावातले जे मुलं आहेत आपल्या स्वयंसेवक म्हणजे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांनी थोडं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं की जेणेकरून या ठिकाणी धांदल किंवा कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही. आणि त्यातही तुम्ही सर्व विद्यार्थी पहिल्यांदा मंडपमध्ये बसलेच पाहिजे अशी अपेक्षा नाही. कारण या ठिकाणी जे गर्दी होईल त्या गर्दीत तुम्ही उठणार नाही एक वेळी बसल्यानंतर. म्हणून तुम्ही शक्यतो पहिल्यांदा बसू नका. जर बसायचं असेल, जर आपल्याला तिकडे गर्दी वाढताना दिसते आहे, अशा वेळेस काय करायचं, आपण उठून यायचं आणि स्वयंसेवक म्हणून आपण जबाबदारी पार पाडायची. महिलांची संख्या ही, महिला जर मंडपात बसल्या असेल तर आपल्या मुली त्या ठिकाणी कोणतं काम केलं पाहिजे, आपण स्वयंसेवकाचं काम केलं पाहिजे, बरोबर? आणि मुलं या ठिकाणी तुम्ही पण स्वयंसेवकाचं काम केलं पाहिजे. आज खऱ्या अर्थाने या शिबिरामध्ये तुमची कसोटी आहे. या ठिकाणी खऱ्या कसोटी कोणाची आहे? तुमच्या विद्यार्थ्यांची कसोटी आहे. कारण कुठल्याही प्रकारची जर गडबड झाली तर या ठिकाणी गालबोट आपल्या शिबिराला लागू शकते. म्हणून तुम्ही सगळ्यांनी खबरदारी घ्या. उद्याच्या कार्यक्रमाच्या काय सूचना असेल आपण सकाळीच्या प्रार्थनेला देऊ. फक्त आजचं नियोजन कोणतं आपलं? कार्यक्रमाचं म्हणजे गडबड होणार नाही. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही. आपल्या मुलांकडूनही या गावातल्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं आपला व्यवहार असला पाहिजे. म्हणजे साधारणतः या ठिकाणी तुम्ही 2 मुलीचा ग्रुप घ्या, 2 किंवा 3 मुली. एकटी मुलगी राहायची नाही. किती मुली राहायच्या? 3. तुमचे जे ग्रुप आहेत ना त्या ग्रुपमधल्याच मुली 3 मुली एका ग्रुपमध्ये राहायचं. आता एका ठिकाणी बसणार का तुम्ही? नाही. अशा तिकडे आजूबाजूला तुमच्या फेरी मारत राहायचे की जेणेकरून कुठे गडबड होते काय. आणि हे ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारचे कार्यक्रम होतात, परंतु अशा कार्यक्रमाला टपोरी लोकांची गर्दी जास्त असते. म्हणून आपण त्या मुलींनी आपण खबरदारी घेतली पाहिजे की जेणेकरून तिथं कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही. आणि यासाठी तुमच्याकडून काय नियोजन आहे, म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने तिथं मॅनेज करते तुमच्याकडूनही मला सूचना येते. सर अशा पद्धतीचं आपण आयोजन केलं पाहिजे. आता माझा एक भाग आहे की या ठिकाणी आपण दररोज जेवण करायला कुठं बसतो? बाहेर. आज मला असं वाटते की या ठिकाणी येणाऱ्या लोकांची गर्दी आत्ताच वाढली आणि बहुतांश मुलं तुमच्या गावातले मुलं आपल्या मंडप डेकोरेशनच्या जे काम करणारे मुलं आहेत ते खूप शिस्तबद्ध पोरं आहेत. गुरुदेव शाळा मंडळाचे पोरं आहेत. ते गडबड करणार नाही. पण आपल्याला जेवण करायच्या वेळेस आपल्याला त्रास होऊ शकतो. माझं असं मत आहे की या ठिकाणी आजचा जेवणाचा कार्यक्रम जर या रूम मध्येच घेतला तर म्हणजे या ठिकाणी गडबड होणार नाही. कारण येणारे जे लोक आहेत त्यांना आपण मान सन्मानाने म्हणतो, दादा जेवण करून घ्या ना, म्हणतोच नाही म्हणून. आणि त्या ठिकाणी जर आपलं जेवण भोजनाची व्यवस्था किती आहे आपल्याकडे, म्हणजे असं कुणाला नाराजही करता येणार नाही. म्हणून भोजनाचा कार्यक्रम तिथे घ्यायचा की नाही घ्यायचा, बरोबर? म्हणजे माझं मत नाही, तर तुमचं जर मत असेल नाही सर आम्ही बाहेरच घेतो तर ठीक आहे तुमच्या मनानं. पण त्याच्यानंतर या मंडपमध्ये तुम्ही बसायचं की नाही बसायचं?
तुम्ही ठरवा. पण रूम मध्ये मात्र कुठे बसू नका. कार्यक्रमाला असल्याच पाहिजे. जर तुम्ही स्वयंसेवक म्हणून त्या मंडप मध्ये काम करता आहात तर तुमच्या खिशाला बिल्ला असलाच पाहिजे. बरोबर. ते तुम्ही जेणेकरून हे सगळ्या लोकांना ओळखाले की याच्यातले स्वयंसेवक कोणते आहेत, याच्यातले स्वयंसेवक कुठले आहेत हे तुमच्या काही लक्षात येईल. म्हणून प्रत्येकाला बिल्ला घरी जरी नेला असेल तर त्यांनी घरून आणा आणि